लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग बघितलं होतं. व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स त्याच्या वेगवेगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ज्या फ्रिक्वेन्सीजमध्ये आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक या पद्धतीच्या डिफरंट फ्रिक्वेन्सीज आपण फाइंड आउट केलेल्या होत्या. मग तेच आपल्याला या ठिकाणी परत रिव्ह्यू करायचा आहे, कारण तो टॉपिक थोडासा आपला बाकी होता, त्याच्याशी रिलेटेड टॉपिक म्हणून मी रिपीट करतो आहे की व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स. आणि स्ट्रिंग कसा असेल तर स्ट्रिंग विल बी द स्ट्रेच स्ट्रिंग. आता स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म होते आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. स्टेशनरी वेव्हमध्ये या पद्धतीनं इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह ज्या वेळेला इंटरफिअर होतात त्यावेळेला इंटरफिअर होऊन स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन होतं. जो पार्टिकल व्हायब्रेट होत नाही त्याला नोड म्हणतो आपण. जो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो त्याला आपण अँटी नोड म्हणतो. मी या डायग्राममध्ये या पद्धतीनं नोड अँटी नोड रिप्रेझेंट करतोय. आणि तुम्हाला कोणत्याही मीडियममध्ये ज्या वेळेला स्टेशनरी वेव्ह सेटअप होते त्यावेळेला त्यामध्ये बाउंड्री कंडिशन्स काय आहेत, तर बाउंड्री कंडिशन्समध्ये तुम्हाला असं सांगता येईल की जो एंड फिक्स असतो त्या फिक्स एंडच्या ठिकाणी किंवा क्लोज्ड एंडच्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होईल, नोडचं फॉर्मेशन होईल. मग आता हे दोन्ही जे टोका आहेत, हे दोन्ही जे एंड आहेत ते एंड फिक्स्ड आहेत. आणि फिक्स्ड असल्यामुळे इथंसुद्धा नोडचं फॉर्मेशन होईल, इथंसुद्धा नोडचं फॉर्मेशन होईल, कारण हे पार्टिकल व्हायब्रेट होऊ शकत नाही. दोन भिंतीला तुम्ही दोन खिळे टोकले इथं आणि याला जर दोरा बांधला तर खिळ्याला बांधलेला दोऱ्याचा पार्टिकल व्हायब्रेट होऊ शकत नाही, त्याला तिथल्या तिथंच राहावं लागतं. म्हणून बाउंड्री कंडिशननुसार इथं कशाचं फॉर्मेशन होईल, देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ नोड्स. इथं नोड्सचं फॉर्मेशन होईल. मग आता या ठिकाणी जर आपण यामध्ये डायग्राम इंडिकेट करायचा प्रयत्न केला तर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये एक लूप तयार होईल. हा एक लूप तयार होणार, एक वन लूप जनरेट होईल. इन द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन दोन नोडच्या मधात एक अँटी नोड ही मिनिमम कंडिशन आहे. म्हणजे यामध्ये मिनिमम किती नंबर ऑफ लूप्स फॉर्म होऊ शकतात, मिनिमम वन लूप फॉर्म होऊ शकतो. मग मिनिमम वन लूप जर फॉर्म झाला तर डायग्राम या पद्धतीची असेल. सिंगल लूप तयार झालेला आहे या डायग्राममध्ये. मग आता सिंगल लूप जनरेट झालेला आहे. मग या सिंगल लूपची जी ही लेंथ आहे, ही लेंथ या दोऱ्याच्या लेंथ एवढी असेल. लेट स्मॉल एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. या स्ट्रिंगची जी इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ती लेंथ एल म्हटलं आपण. आणि एक सिंगल लूप तयार झाला. या मोडला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटलं जातं. म्हणजे ज्या मोडमध्ये वन लूप तयार होतो, दोन नोडच्या मधात एक अँटी नोड क्रिएट झाला, म्हणजे एक सिंगल लूप जनरेट झाला. मग हा सिंगल लूप जो जनरेट होतो याला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटलं जातं. दिस मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. मग आता हा झाला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल, ही डायग्राम पुढे सरकेल. म्हणजे ही डायग्राम जी आहे ती इथपर्यंत येईल. आता म्हणजे आता अर्थ किती लूप्स फॉर्म होतील, दोन लूप्स फॉर्म होतील. किती नोड फॉर्म होतील, 1, 2 and 3. 3 नोड्स अँड दिस 2 अँटी नोड्स. म्हणजे आता अर्थ इथं दोन लूप्स काढता येतील तुम्हाला. दोन लूप जर तुम्ही काढले, हे तर फिक्स आहे की इथं नोड तयार होईल, इथं सुद्धा नोड तयार होईल आणि सेंटरला एक नोड तयार होईल परत, तो वेगळा. मग हा सेंटरला एक नोड जनरेट झाला. मग आता इथं दोन लूप इंडिकेट करतोय मी डायग्राममध्ये या पद्धतीनं. 2 लूप्स इंडिकेट करतोय. देअर आर द 2 लूप्स. या पद्धतीचे दोन लूप्स आहेत. देअर आर द 2 लूप्स. दोन लूप्सचं फॉर्मेशन झालं आणि या मोडला म्हणतात सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन का, बिकॉज देअर आर द 2 लूप्स. नंबर ऑफ लूप्स आर 2. दोन लूप्स आहेत, 2 लूप्स आहेत म्हणून सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. वन लूप आहे म्हणून फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 3 लूप्सचं फॉर्मेशन होतं. म्हणजे थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये ही पूर्ण डायग्राम असेल, कारण याच्यामध्ये 3 लूप्स पाहिजे. 3 लूप्स इथपर्यंत होती. मग किती नोड आहेत, 1, 2, 3, 4. 4 नोड आणि 3 अँटी नोड. मग 4 नोड आणि 3 अँटी नोड. मग मी 4 नोड इंडिकेट करतो या ठिकाणी. जसं इथं 3 नोड होते, आता मी इथं 4 नोड्स इंडिकेट करतो. हा एक नोड आहे, हा एक नोड आहे. मधात मला अजून याचे पार्ट करता येतील. दीज आर द 2 ऑल्सो नोड्स. हा सुद्धा एक नोड असेल, हा सुद्धा एक नोड असेल. मग याच्या मधात जर तुम्ही डायग्राम काढायचा प्रयत्न केला, 3 लूप जर काढायचे प्रयत्न केले तर डायग्राम विल बी लुक लाईक दॅट. ही डायग्राम या पद्धतीची तुम्हाला दिसेल.
डायग्राम या पद्धतीची तुम्हाला दिसणार आहे, लक्षात घ्याल. देअर आर द 3 लूप्स. इथं 3 लूप्स आहेत. मग आता हे जे काही 3 लूप्स तयार झाले, या 3 लूप्समध्ये किती नोड आहेत? देअर आर द 4 नोड्स. 1 2 3 4 नोड्स अँड 3 अँटी नोड्स. या ठिकाणी 1 2 आणि 3 अँटी नोड्स आहेत. आता याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटलं. आता दिस मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. हे 3 मोड ऑफ व्हायब्रेशन झाले. आता वेवलेंथच्या दृष्टीनं जर तुम्ही वेवलेंथच्या दृष्टीनं हे जर तुम्ही डिस्टन्स मोजायचा प्रयत्न केला तर डिस्टन्स किती भरेल पहा. या ठिकाणी जर मी पहिल्या केसमधली वेवलेंथ जर असं म्हटलं की λ1 आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन हा वेवलेंथ λ1 आहे. तुम्हाला स्टेशनरी वेवची प्रॉपर्टी माहीत आहे. अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ स्टेशनरी वेव द डिस्टन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह नोड इज λ/2. 2 लागोपाठच्या नोडमधलं जे डिस्टन्स असतं ते λ/2 असतं. म्हणजे आता अर्थ इथं हे जे डिस्टन्स असेल दॅट डिस्टन्स विल बी λ/2. आणि वेवलेंथ किती आहे? इथं वेवलेंथ आहे λ1 म्हणून λ1/2. जर तुम्ही हे डिस्टन्स मोजायचा प्रयत्न केला तर पहा एका लूपची लेंथ λ/2. मग इथं λ/2 दॅट इज 2 λ/2. नोडच्या किती पेअर आहेत? इथं एक पेअर होती म्हणून λ/2. इथं 2 पेअर आहे. λ/2 प्लस λ/2 2 λ/2 2 कॅन्सल. म्हणजे इथलं हे जे अंतर असेल ते अंतर असेल λ. पण इथली वेवलेंथ सेकंड मोडमध्ये असल्यामुळे इथली वेवलेंथ λ2 असेल तर डॅट डिस्टन्स विल बी λ2. म्हणजे इथून इथपर्यंतचं हे जे अंतर आहे हे अंतर λ2 असेल. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन. मग हे डिस्टन्स किती होईल? किती लूप आहे? 3. एका लूपची लेंथ किती? λ/2. मग λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 म्हणजे किती वेळा झालं? 3 वेळा. म्हणजे आता अर्थ हे डिस्टन्स किती असेल? दॅट डिस्टन्स विल बी 3 λ/2. दॅट डिस्टन्स विल बी 3 λ/2. हे डिस्टन्स असेल 3 λ/2. पण याच्यापेक्षा वेवलेंथ वेगळी आहे, थर्ड मोड आहे. म्हणून वेवलेंथ मी इथं कशाने इंडिकेट केली? λ3 म्हणून हे डिस्टन्स किती आलं? 3 λ3/2. म्हणजे पहा फर्स्ट केसमध्ये सिंगल लूप आहे म्हणून डिस्टन्स आलं λ1/2. दुसऱ्या केसमध्ये 2 लूप्स आहेत, 2 लूप्स आहेत म्हणून 2 λ/2. आणि तिसऱ्या मोडमध्ये 3 लूप्स आहेत म्हणून 3 λ/2. आता तुम्ही याला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा आणि फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले काढा. फर्स्ट मोडमध्ये काढा, सेकंड मोडमध्ये काढा, थर्ड मोडमध्ये काढा. फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन काढल्यानंतर त्याला नावं देता येतील आपल्याला. मग आता यामध्ये नाव इन द फर्स्ट मोड फॉर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. पहिल्या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल पहा. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये इथं तुम्हाला हे डिस्टन्स कितीच्या इक्वल आहे? हे डिस्टन्स आहे λ1/2 इक्वल्स टू L. देअरफॉर λ1 इक्वल्स टू ट्वाइस L. बट वी नो दॅट व्हॉट इज V इक्वल्स टू n λ. Velocity is the product of frequency and wavelength. Means V equals to n lambda. That means V equals to n1 λ1. V equals to n1 λ1. मग याच्यावरनं तुम्हाला n1 काढायचा आहे. मग n1 कसा काढाल? साईड इंटरचेंज करा. n1 λ1 equals to V. Therefore n1 equals to V upon λ1. हा मी n1 जसा तसा ठेवला, λ1 तिकडे ट्रान्सफर केला तर V upon λ1. λ1ची व्हॅल्यू काय आहे? ट्वाइस L. या इक्वेशनवरनं λ1ची व्हॅल्यू ट्वाइस L आहे, ती इथं ठेवा. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळेल V अपॉन ट्वाइस L. दिस इज द n1. पण तुम्हाला माहीत आहे व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अलॉंग ए स्ट्रेच स्ट्रिंग किती असते? ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी स्ट्रेच स्ट्रिंगवर किती असते? तर ती असते √T/m, वेअर T इज कॉल्ड ॲज अ टेन्शन इन द स्ट्रिंग अँड m इज द मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे इथं टेन्शन T काय आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग. m काय आहे? मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. दॅट मीन्स द टोटल मास ऑफ द स्ट्रिंग डिवायडेड बाय लेंथ ऑफ द स्ट्रिंग. मग हा झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. V इज इक्वल्स टू √T/m. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. हा फॉर्म्युला 11च्या याच्यात घेतलेला आहे आपण.
मग आता ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर n1 इक्वल्स टू काय मिळेल √t/m अपॉन टॉईस एल. दॅट मीन्स इट विल बी द 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m. दिस इज n1. दिस इज n1 मीन्स n1 इक्वल्स टू 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m. मग आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. फंडामेंटल का? कारण ही बेसिक फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीनी स्ट्रिंग हा व्हायब्रेट होऊ शकतो, दोरा हा व्हायब्रेट होऊ शकतो. मग त्या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीनी हा दोरा व्हायब्रेट होऊ शकतो. म्हणून या फ्रिक्वेन्सीला आपण कोणती फ्रिक्वेन्सी म्हणतो? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. याला फर्स्ट हार्मोनिक म्हटलं जातं कारण पहिली फ्रिक्वेन्सी ॲपियर झाली ही या मोडमधली, म्हणून याला फर्स्ट हार्मोनिक म्हटलं जातं. आता हे झालं फंडामेंटल मोडमधलं. फंडामेंटल मोडही म्हणतात याला किंवा फर्स्ट मोड म्हणतात. आता सेकंड मोडच्या बाबतीत आपण विचार करू थोडासा. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं पहा, लक्षात घ्या. नाव नंबर 2 फॉर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. फॉर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल पहा. इथं तुम्हाला लक्षात येईल डायरेक्ट की या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती कितीच्या इक्वल आहे, λ2. दॅट मीन्स λ2 इक्वल्स टू L. λ2 इक्वल्स टू काय होतो L. जसं इथं λ1 इक्वल्स टू आपल्याला टॉईस L मिळाला, तसं λ2 इक्वल्स टू काय मिळाला L. मग हा फॉर्म्युला जर आपण यूज केला परत आपल्याला माहीत आहे n1 इक्वल्स टू v अपॉन λ1. देअरफॉर n2 इक्वल्स टू काय होईल v अपॉन λ2. व्हीची व्हॅल्यू काय आहे √t/m. व्हीची व्हॅल्यू काय आहे √t/m. वेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अलॉंग ए स्ट्रेच स्ट्रिंग किती असते √t/m. आणि याची व्हॅल्यू किती आहे L. दॅट कॅन बी रिटर्न ॲज 2 इंटू 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m. मी काय केलं, रिअरेंज केलं. रिअरेंज करताना 2नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं म्हणजे ज्याला लिहिता येईल n2 इक्वल्स टू टॉईस n1. n1 का? कारण 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m ची व्हॅल्यू काय आहे, इट इज इक्वल टू n1. म्हणून इथं n1 आला. हे लक्षात घ्या. मी काय काय केलेलं आहे पहा, लक्षात घ्या. मी व्हीची व्हॅल्यू ठेवली √t/m. λ2ची व्हॅल्यू याला आहे ती ठेवली. याला मी रिअरेंज केलं, √t/m बाजूला लिहिलं, 2नी वर आणि खाली मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m मिळाला आपल्याला. हा 1 अपॉन टॉईस एल इंटू √t/m म्हणजे काय होत होतं, इट इज n1. म्हणून याच्याऐवजी n1 ठेवला म्हणजे n2 इक्वल्स टू टॉईस n1 मिळाला आपल्याला. मग आता टॉईस n1 आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला ही n1 काय आहे, n1 इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट हार्मोनिक. मग या फर्स्ट हार्मोनिकला आपण कितीनं मल्टिप्लाय केलं 2नी मल्टिप्लाय केलं म्हणून याला म्हणतात सेकंड हार्मोनिक. म्हणून याला काय म्हणतात सेकंड हार्मोनिक ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट ओव्हरटोन. काय म्हणतात त्याला फर्स्ट ओव्हरटोन. दिस फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट ओव्हरटोन. आता फर्स्ट ओव्हरटोन का म्हणतात, ओव्हर मीन्स नंतर, टोन म्हणजे फ्रिक्वेन्सी. ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही फ्रिक्वेन्सी जर आपण सोडली तर याचा पहिला नंबर लागतो. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरचा ओव्हर फ्रिक्वेन्सी म्हणजे टोन. म्हणून ही कोणता ओव्हरटोन आहे, पहिला आहे कारण याच्यानंतरचा पहिला नंबर आहे. हार्मोनिक का म्हणतात, सेकंड हार्मोनिक का म्हणतात, कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कितीनं मल्टिप्लाय केलं 2नी मल्टिप्लाय केलं म्हणून सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन दॅट इज n2 इक्वल्स टू टॉईस n1. हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता हे झालं सेकंड मोडमधलं. आता सेम याच पॅटर्नमध्ये आपण थर्ड मोडमधलं काढू. मग थर्ड मोडमधलं कसं काढता येईल पहा. मेथड हीच आहे. दिस वॉज द फर्स्ट मोड, दिस वॉज द सेकंड मोड. नाव नंबर 3 फॉर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. फॉर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय सांगता येईल पहा इथं आपल्याला. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये त्या डायग्राममध्ये पहा
त्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की किती आहे व्हॅल्यू. 3 लॅम्बडा 3/2 ची व्हॅल्यू एल एवढी आहे. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला 3 लॅम्बडा 3/2 इक्वल्स टू एल, देअरफॉर लॅम्बडा 3 इक्वल्स टू ट्वाइस एल अपॉन 3. लॅम्बडा 3 इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, ट्वाइस एल अपॉन 3. नाव सिमिलरली जसं इथं आपण n2 लिहिलं, n2 इक्वल्स टू व्ही अपॉन लॅम्बडा 2. इन द सिमिलर मॅनर व्हॉट विल बी द n3, n3 विल बी व्ही अपॉन लॅम्बडा 3, व्ही अपॉन लॅम्बडा 3. मग व्हीची व्हॅल्यू काय आहे, व्हीची व्हॅल्यू आहे √T/m. आणि लॅम्बडा 3 ची व्हॅल्यू काय आहे, लॅम्बडा 3 ची व्हॅल्यू आहे ट्वाइस एल अपॉन 3. हे लॅम्बडा 3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. हे इकडे आणा, हा 3 वर जाईल म्हणजे 3 इंटू 1 अपॉन ट्वाइस एल इंटू √T/m. मग आता हे 1 अपॉन ट्वाइस एल इंटू √T/m म्हणजे काय होतो, n1. मग इथं ठेवा, म्हणजे आता अर्थ काय मिळेल तुम्हाला, थ्राईस n1. मीन्स n3 इक्वल्स टू थ्राईस n1. मग n3 इक्वल्स टू थ्राईस n1 आहे, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कितीनं मल्टिप्लाय केलं, 3ने मल्टिप्लाय केलं. म्हणून कोणता हार्मोनिक आहे, इट इज ए थर्ड हार्मोनिक, इट इज ए थर्ड हार्मोनिक. आणि कोणता ओव्हरटोन आहे, इट इज ए सेकंड ओव्हरटोन, इट इज ए सेकंड ओव्हरटोन. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. व्हाय इट इज कॉल्ड एज थर्ड हार्मोनिक, बिकॉज हियर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज मल्टिप्लाइड बाय 3. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कितीने मल्टिप्लाय केलं, 3ने मल्टिप्लाय केलं, म्हणून थर्ड हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला जर सोडून दिलं तर याच्यानंतर याचा नंबर किती येतो, हे फर्स्ट आहे, हा सेकंड नंबर आहे. म्हणून हा कोणता ओव्हरटोन झाला, सेकंड ओव्हरटोन झाला. मग आता तुम्ही जर याच्यावरनं ऑब्झर्व केलं तर पहिल्याची फ्रिक्वेन्सी n1, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी ट्वाइस n1 आणि तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी थ्राईस n1. म्हणजे फर्स्ट याची फ्रिक्वेन्सी n1, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी ट्वाइस n1, तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी थ्राईस n1. मग यांचा रेशो जर घेतला तर तो किती येईल, 1:2:3. आणि इथं सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, फर्स्ट हार्मोनिक प्रेझेंट, सेकंड प्रेझेंट, थर्ड प्रेझेंट. सिमिलरली ऑल हार्मोनिक्स विल बी प्रेझेंट. तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो, शो दॅट इन केस ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग, स्ट्रेच स्ट्रिंग, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळेचे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे, शो करा, दाखवा. तर या पद्धतीनं आपल्याला ते दाखवता येईल, या पद्धतीनं आपल्याला ते इंडिकेट करता येईल. हा टॉपिक आपला झालेला होता, परत रिपीट केला, कारण याच्याशी रिलेटेड एक टॉपिक आहे, आपल्याला तो बघायचा आहे. मग आता पहा, यामध्ये अजून एक तुम्हाला जनरलाइज फॉर्म्युला सांगतो. नंबर ऑफ लूप्सवरनं सुद्धा तुम्हाला इथं फॉर्म्युला जनरेट करता येतो. इथं नंबर ऑफ लूप्स किती आहे, 1 आहे, म्हणून इथं 1 आहे. इथं नंबर ऑफ लूप्स किती आहे, 2, म्हणून इथं 2 येतो. थर्ड केसमध्ये नंबर ऑफ लूप्स किती आहेत, 3, मग नंबर ऑफ लूप्स 3 आहे, म्हणून इथं 3 येतो. म्हणजे जर एखाद्या केसमध्ये जर नंबर ऑफ लूप्स p असतील तर मग या 3च्या ऐवजी काय येणार, p. म्हणजे जनरलाइज एक फॉर्म्युला तयार होतो, p अपॉन ट्वाइस एल इंटू √T/m. व्हॉट इज द p? p इज द नंबर ऑफ लूप्स, p इज द नंबर ऑफ लूप्स. किती नंबर ऑफ लूप्स आहेत तर p. जर 1 असतील तर 1 येतो, 2 असतील तर 2 येतो, 3 असतील तर 3 येतो. मग जर p असतील तर p येणार. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला नंबर ऑफ लूप्सवरनं सुद्धा हे डिसाईड करता येईल. फॉर्म्युला, एक जनरलाइज फॉर्म्युला तयार करता येईल. आता याच्याशी कनेक्टेड टॉपिक कोणता आहे आपला, याच्याशी कनेक्टेड असणारा टॉपिक आहे आपला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 2 मार्क्सला त्यावर क्वेश्चन येतात लॉजवर. आता नेक्स्ट टॉपिक आहे यामधला आपला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग string. There are 3 laws of vibrating string.
या ठिकाणी 3 आहेत. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे जे लॉज आहेत ते 3 लॉज आहेत. त्यापैकी फर्स्ट लॉ जो आहे याला लॉ ऑफ लेंथ म्हणतात. तो लॉ बघायच्या आधी आपण जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतलेला आहे तो आहे 1/2L इंटू √T/m. दिस इज द एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. दिस इज द एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इथं n म्हणजे काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हॉट इज द L? L इज द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. What is the T? T is the tension in the vibrating string. What is the M? M is the mass per unit length of vibrating string किंवा त्याला लिनियर डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग सुद्धा म्हटलं जातं. स्ट्रिंगची ती लिनियर डेन्सिटी आहे म्हणजे मास अपॉन लेंथ म्हणून लिनियर डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी म्हणतात त्याला. मास अपॉन लेंथ या ठिकाणी त्याला लिनियर डेन्सिटी म्हटलं जातं. मग यावरनं आपल्याला 3 लॉज व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे पुटअप केले जातात. त्यातला फर्स्ट लॉ जो आहे याला म्हणतात लॉ ऑफ लेंथ. आणि हे लॉ म्हणजे दुसरं काही नाही, जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती कोणकोणत्या क्वांटिटीवर कशा कशा पद्धतीनं डिपेंड करते ते एक्सप्लेन करणारे हे लॉज आहेत. ज्यामधला फर्स्ट लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ काय पहा बरं. यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लेंथमधलं इंटर रिलेशन काय होईल तर n विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू L. n विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू L. पण केव्हा? जेव्हा बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट राहतील. मीन्स इफ T अँड M आर कॉन्स्टंट. इफ T अँड M आर कॉन्स्टंट. मग याचं स्टेटमेंट करा. स्टेटमेंट तयार करण्यासाठी प्रत्येक जी टर्म आहे त्याचं मिनिंग माहीत पाहिजे. व्हॉट इज द n? Here is the fundamental frequency of vibrating string. What is the L? L is the length of the string. What is the T? T is the tension in the string. What is the M? M is the mass per unit length of the string or linear density of the string. मग तुम्हाला इथं काय म्हणता येईल? लॉ ऑफ लेंथ पहा. The fundamental frequency of vibrating string. What is the N? The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the length of the string if tension and mass per unit length of the string remains constant. If tension and mass per unit length of the string remains constant. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला पहा. What is the N? N is the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the length of the string if tension and mass per unit length of the string remains constant. म्हणजे जसजसे ते सिम्बॉल येत आहेत त्या सिम्बॉलचं मिनिंगनुसार त्याला पुढे पुढे वाढवायचं. हे तर माहीत आहे तुम्हाला. इन्व्हर्सली प्रपोर्शनल. N म्हणजे काय? N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. N इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. पुढे नेक्स्ट वन. पुढच्याला म्हणतात लॉ ऑफ टेन्शन. द सेकंड वन इज लॉ ऑफ टेन्शन. मग लॉ ऑफ टेन्शन काय आहे पहा. लॉ ऑफ टेन्शन म्हणजे n आणि t मधलं रिलेशन. तर n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय? √T आहे. पण केव्हा? इफ. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा बाकी L आणि M कॉन्स्टंट राहतील. L अँड M आर कॉन्स्टंट. माझं स्टेटमेंट काय होईल? त्याचं स्टेटमेंट होईल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन इन द स्ट्रिंग इफ इट्स लेंथ अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. इफ इट्स लेंथ अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय होईल पहा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग is directly proportional to the square root of tension in the string if length and mass per unit length remains constant. This is the law of tension. मॅथमॅटिकल रिलेशन आहे. स्टेटमेंट मी जे वर्डिंगमध्ये तुम्हाला सांगितलं त्याचं स्टेटमेंट आहे, त्याचे मॅथमॅटिकल रिलेशन आहे. स्टेटमेंट काही लिहिले नाही, तुम्हाला याच्यावरनं स्टेटमेंट जनरेट करू शकता. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट वन.
Third law. This third law is called as law of linear density. Law of linear density म्हणजे linear densityचा लॉ आहे हा. लिनियर डेन्सिटी म्हणजे यम आहे. मग यन आणि यम मधलं इंटर रिलेशन काय आहे याच्यावरून सांगता येईल की यन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ यम इफ यन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ यम इफ पुढे काय यम झाला यल आणि टी कॉन्स्टंट पाहिजे यल अँड टी आर कॉन्स्टंट यल अँड टी आर कॉन्स्टंट म्हणजेच काय होईल मग याचं स्टेटमेंट काय होईल लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीचा स्टेटमेंट काय होईल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ इफ लेंथ अँड टेन्शन remains constant if length and tension remains constant स्टेटमेंट याच्या अकॉर्डिंग्समध्ये पुढे पुढे जाईल व्हॉट इज द यन यन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ इफ लेंथ अँड टेन्शन रिमेन्स कॉन्स्टंट हे लक्षात घ्याल दिस इज द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी हा लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी झाला आता याच्या व्यतिरिक्त अजून दोन लॉज आहेत ते लॉज येण्यासाठी आपल्याला इथं मॉडिफिकेशन करावं लागेल याच फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल आता हा जो यम आहे हे तीन लॉज झाले आपले बेसिक लॉज झाले याच्या व्यतिरिक्त दोन लॉज आहेत ते काय सांगतो हा यम जो आहे व्हॉट इज दिस यम यम इज द मास पर युनिट लेंथ यम इज द मास पर युनिट लेंथ आता मी काय करतो याला एरियानी मल्टिप्लाय करतो वर आणि खाली मग इथं होईल मास अपॉन लेंथ इंटू एरिया व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ कोणत्याही स्ट्रिंगच्या बाबतीत त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्याला मल्टिप्लाइड बाय लेंथ घ्या तर एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम होतो आणि मल्टिप्लाइड बाय एरिया आहेच हा एरिया जसा तसा लिहिला हा मास इंटू एरिया आणि लेंथ इंटू एरिया म्हणजे व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय होतो इट इज द डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय होतो डेन्सिटी म्हणजेच डेन्सिटी इंटू एरिया डेन्सिटी कशाने दर्शवतो आपण रोनी आणि स्ट्रिंगचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा स्ट्रिंग हा वायरसारखा असतो किंवा दोरा हा या पेनसारखा असतो याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे सर्कलचा एरिया किती असतो तो पाय आर स्क्वेअर आणि तसंही केव्हाही हे लक्षात ठेवायचं यम इक्वल्स टू रो इंटू पाय आर स्क्वेअर असतो ही व्हॅल्यू जर मी याच्याऐवजी सबस्टिट्यूट केली तर मला काय लिहिता येईल तर मला या ठिकाणी असं म्हणता येईल हे तीन लॉज समजलेले आहेत तुम्हाला पुढचे लॉज एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला मग आता मी जर हा फॉर्म्युला त्या थर्ड लॉमध्ये जर सबस्टिट्यूट केला हा जो थर्ड लॉ आहे त्या थर्ड लॉमध्ये यमच्या ऐवजी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला यन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो इंटू पाय आर स्क्वेअर म्हणजेच यन विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r इंटू अंडर रूट पाय रो आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर होईल बाहेर निघेल मग याच्यावरनं काय सांगता येईल तुम्हाला लॉ ऑफ रेडियस सांगता येईल फोर्थ नंबरचा लॉ नंबर 4 3 झाला आपला होता आता लॉ नंबर 4 आता चौथ्या नंबरचा लॉ काय सांगता येईल आपल्याला याच्यावरनं या इक्वेशनवर तो लॉ ऑफ रेडियस आहे मग लॉ ऑफ रेडियस काय लॉ ऑफ रेडियस हा एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर इफ रो एल अँड टी कारण हा फॉर्म्युला पूर्ण नाही लिहिला मी याच्यात एल आणि टी राहणारच आहे फक्त आपण यमचं सबस्टिट्यूशन केलं तो यनचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो 1/2l इंटू अंडर रूट टी बाय एम आहे मग आपण फक्त यमचं सबस्टिट्यूशन केलं एल आणि टी तर राहीलच म्हणून इफ रो एल अँड टी आर कॉन्स्टंट मग काय होईल लॉ ऑफ रेडियस विल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज द इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस if rho L and T are constant means density length and tension remains constant आणि शेवटचा लॉ पाचवा लॉ आहे लॉ ऑफ डेन्सिटी लॉ ऑफ डेन्सिटी आहे ना रिलेशनमध्ये मग एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो आहे एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो केव्हा जेव्हा हा आर एल
आणि टी काय राहील कॉन्स्टंट. मग लॉ ऑफ डेन्सिटी काय सांगता येईल आपल्याला? लॉ ऑफ डेन्सिटी सांगता येईल एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट रो. मीन्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हॉट इज द एन? N is the fundamental frequency of vibrating string. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of its density if radius, length and tension remains constant. This is the fifth law. दोन लॉ तयार केले आपण. आधीचे दोन लॉ बेसिक फॉर्म्युलानं सांगितले आणि पुढचे दोन लॉ तयार करण्यासाठी आपण इक्वेशन डेव्हलप केलं. हे इक्वेशन कसं डेव्हलप केलं तर व्हॉट इज द एम? वर आणि खाली एरियानी मल्टिप्लाय केलं. लेंथ इंटू एरिया व्हॉल्यूम म्हणजेच मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी होतो. एरिया कंटिन्यू आहे तिकडे. डेन्सिटी रोनी दर्शवतो आपण, एरिया दर्शवतो पाय स्क्वेअरनी. ही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल या इक्वेशनमध्ये आणि त्यावरून आपल्याला हे रिलेशन मिळेल. या रिलेशनवरनं दोन लॉज आपण सांगितले. मग आपण टोटल किती लॉज घेतले? टोटल 5 लॉज घेतले आपण. समराइज करतो. There are total 5 laws. Out of that, the 2 are the basic laws. दोन जे आहेत ते बेसिक, सॉरी 3 जे आहेत ते बेसिक लॉज आहेत आणि उरलेले 2 जे आहेत ते डिराइव्ड लॉज आहेत. मग आता लॉज काय सजेस्ट करतात पहा. यामध्ये सगळ्यात पहिला लॉ आहे लेंथ एल. द फर्स्ट वन, एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल. सेकंड वन, लॉ ऑफ टेन्शन, एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. Third one, n is inversely proportional to square root of m. Fourth one, n is inversely proportional to r. And fifth one, n is inversely proportional to square root of rho. These are the 5 laws. यातले हे 2 लॉज उचलून याच्या समोर ठेवतोय. सॉरी, एक याच्या समोर ठेवला आणि एक याच्या समोर ठेवला. का ठेवला? नेचर सारखा आहे म्हणून. लिनियर डेन्सिटीच्या ऐवजी डेन्सिटी ठेवा आणि लेंथच्या ऐवजी रेडियस ठेवा. सेम रिलेशन आहे. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं जे लेंथसोबत रिलेशन आहे तेच रेडियससोबत रिलेशन आहे. एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. जसं मास लिनियर डेन्सिटीसोबत रिलेशन आहे तसं डेन्सिटीसोबत रिलेशन आहे. एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम, एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. म्हणजे दोन्ही लॉज मी इकडे ठेवले. का ठेवले? कारण हे 2 लॉ आणि हे 2 लॉ सारखे आहेत म्हणून. तर या पद्धतीनं हे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्प्रिंग आपण बघितले. आता उद्याच्या लेक्चरमध्ये हे लॉज आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे. व्हेरीफाय करण्यासाठी एक डिव्हाइस आपण यूज करतो लॅबॉरेटरीमध्ये ज्याला सोनोमीटर म्हणतात. त्या सोनोमीटरचं ते अप्लिकेशन आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ.